गणपती वर्गणी देण्याच्या कारणावरून 27 वर्षीय युवकाचा खून, आरोपी व अन्य साथीदार जेरबंद. डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सापुतारा येथे बुधवारी मध्यरात्री मित्रांमधील वादातून 27 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील 6 मित्र सापुतारा येथे फिरण्यासाठी आले होते. यातील 4 मित्र आधी सापुतारा येथे आले तर त्यानंतर आणखी 2 मित्र त्यांच्यात सहभागी झाले. बुधवारी रात्री सर्व मित्र सापुतारा येथील संग्रहालयाजवळील बँक ऑफ बडोदा एटीएम परिसरात नाश्ता करण्यासाठी बसले होते. यावेळी गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून तसेच मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या जुन्या वादावरून त्यांच्यात वाद सुरू झालाय. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या एका युवकाने 27 वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर धारदार शस्त्राने पोटावर गंभीर वार केले. या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळलाय. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या एका युवकाने 27 वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर धारदार शस्त्राने पोटावर गंभीर वार केले. या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळलाय. घटनेनंतर हेमंत याला त्याच्या 2 मित्रांनी तातडीने मोटरसायकलवरून पुढील उपचारासाठी महाराष्ट्रातील वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या हेमंत सूर्यवंशी याचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. डांगच्या पोलीस अधीक्षक पूजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.के. बारिया आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृणाल किरण परदेशी याला ताब्यात घेतले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य 4 संशयित युवकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सापुतारा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्यासह हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील सखोल तपास सुरू आहे. गिरणा न्यूज नेटवर्कसाठी गणेश पवारसह पुंजाराम खांडवी, कड़वन. ગઈકાલે રાત્રે સુરગાણા બાજુથી 6 મિત્રો સાપુતારા ફરવા માટે આવ્યા હતા, જેમાંથી 4 મિત્રો પહેલાં આવ્યા, એના પછી 2 મિત્રો પાછળથી જોઈન થયા અને 6 જ્યારે જમતા હતા પછી એના પછી 2 મિત્રો વચ્ચે બબાલ થતા એક મિત્રે તીક્ષ્ણ હથિયારથી બીજાને પેટમાં ઘા કરી અને એમને બાકીના મિત્રો વની હોસ્પિટલ ખાતે લઈ ગયા અને વની હોસ્પિટલમાં સારવાર દરમિયાન આપણા હેમંત ભાઈની ડેથ થઈ ગઈ. અને આ જો છે એમની પહેલાં પણ ગયા વર્ષે બવાલ થઈ હતી ગણપતિ વિસર્જનમાં અને આ વર્ષે પણ એમના ગણપતિમાં ફાળો આપવા માટે એમાં બોલાચાલી થતી હતી. તો આ બાબતે અત્યાર સુધી આપણી પાસે જે માહિતી છે એના હિસાબે એક મર્ડરનો ગુનો દાખલ કરવામાં આવ્યો છે અને એમાં એક આરોપી છે આપણી પાસે કૃણાલ કિરણ પરદેશી, એના સાથે 4 મિત્રો પણ હતા અને એમાં પછી આગળ શું હકીકત છે, કયા જો વેપન છે એમાં વાપરવામાં આવ્યું છે, આ બધા માટે અત્યારે તપાસ ચાલુ છે. જી.